सर्वात पहिल्यांदा मला आज तुम्हाला बोलवावंसं वाटलं याचं कारण काल सगळीकडे खुळचटपणानं एक बातमी पसरवली जात होती की कोषाध्यक्ष राजीनामा देण्याच्या विचारात आहेत, उन्होंने मन बना लिया है. असं म्हणायला कुठल्याही प्रकारचा आधार नाही. मी असं कधी म्हटलं नाही, मी असं कधी व्यक्त केलं नाही, मी असं कधी म्हणणारसुद्धा नाही. कारण मी छत्रपति शिवाजी महाराजांचा अनुयायी आहे. मैदान छोड़ करके भागेंगे नहीं, हम सारी समस्याओं को सुलझा करके रहेंगे, इतना ध्यान में रखना. आता या ठिकाणी तुम्हाला सर्वात पहिल्यांदा मला हे सांगायचं आहे की याच ठिकाणी बोलवण्याचं एक कारण आहे. हा आमचा धर्मश्री निवास आहे आणि इथे मी 1993 पासून निवास करत राहिलेलो आहे. हा अपार्टमेंट आहे. यामध्ये 10 फ्लॅट आहेत. 10 फ्लॅटपैकी एका फ्लॅटमध्ये मी राहतो आणि 3 फ्लॅटमध्ये आमच्या वेगवेगळ्या ट्रस्टची ऑफिसेस आहेत आणि एकामध्ये किचन आहे, जे आपण इथे त्याच्याजवळ आपण बसलेलो आहोत. अपार्टमेंटच्या 10 फ्लॅटपैकी 5 आमच्या संस्थांचे आहेत. यातलं काहीही माझ्या नावावरती नाही. माझ्या नावावरती संपूर्ण जीवनामध्ये एक वीटही नाही, हे नीट नोंदून घ्या. फक्त एक बँक अकाउंट माझ्या नावावरती आहे. त्याखेरीज माझ्या नावावरती काहीही संपत्ती नाही, कधीच नव्हती. तरी पण जी न्यूजवाल्यांनी खुळचटपणानं त्यांच्या एका पत्रकाराला इथे पाठवून, तो अशुद्ध हिंदी बोलणारा मराठी पत्रकार होता, मला ठाऊक नाही तो इथे आहे की नाही, मला जाणून पण घेण्याची इच्छा नाही, पण त्यांनी ते पुन्हा 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 दाखवलं. मी त्यांना माझी स्पष्टीकरणं पाठवल्यानंतरही दाखवलं. आणि म्हणून हे एकदा आपण लक्षात घ्यावं, याकरता मी तुम्हाला आमच्या या साध्या भोळ्या धर्मश्रीच्या प्रांगणामध्ये बोलवलं. आपण आलात, आपलं सर्वांचे आभार आहेत. आता महत्त्वाची गोष्ट अशी की कोषाध्यक्षपदाचा राजीनामा मी द्यावा अशा प्रकारचं मी कधी ध्वनीतही केलं नाही. तरी पण ही वार्ता पसरते आहे आणि म्हणून त्याचं स्पष्टीकरण लोकांना वेळेवरती जाणं आवश्यक आहे. अनेक लोकांचे मला फोन येऊ लागले, मेसेज येऊ लागले की तुम्ही असं का करताय. म्हणून मी स्पष्टपणे सांगू इच्छितो, अशा प्रकारचा माझा विचार नाही, तो विचार कधीही नव्हता. कारण ट्रस्टच्या सोबत उभं राहण्याची हीच वेळ आहे. जेव्हा संघर्षाची पाळी येते तेव्हा पलायन करणं हा आपला महाराष्ट्रातला स्वभाव नाही आहे. म्हणून मी ठामपणे उभा आहे आणि मी असाच ठामपणे उभा राहीन. आता यानंतर तुम्हाला काही जे प्रश्न विचारायचे असतील त्या सगळ्या प्रश्नांची मुभा आहे. अरे ठीक रहेगा. तुम्ही राजीनाम्याचं तुम्हाला विचारते बातमीवर खुलासा काय नेमका ते एकदा सांगा, कारण तुम्हाला विचारते बातमी खरी खोटी काय तुमचं. मी तेच सांगतोय ना. मी आता तुम्हाला मराठीत कळलं नाही का तुम्हाला. मी हां स्टेटमेंट आलं पाहिजे. नाही, आता यांचं उत्तर देऊ द्या ना. माझा राजीनामा देण्याचा विचार नाही. सगळीकडे आलेली बातमी खोटी आहे आणि ती कोणीतरी खोडसाळपणानं पसरवलेली बातमी आहे. संपलं. आता एक एक जण तुम्ही सगळे विचारा. SIT ज्या पद्धतीनं चौकशी करते आहे, मी त्याच्याबद्दल समाधानी आहे. आणि आता तर हा उच्चतम न्यायालयामध्ये विषय गेलेला असल्यामुळे, सुप्रीम कोर्टात गेलेला असल्यामुळे मी अधिकच समाधानी आहे. हां, तुम्हाला हा प्रश्न थोडा गडबडीचा आहे. त्यांचा राजीनामा जो आहे ना, तो त्यांनी स्वेच्छेनं दिला आणि न्यासाच्या संविधानामध्ये, घटनेमध्ये अशा प्रकारची तरतूद आहे की राजीनामा दिल्यानंतर तो मान्य करण्याची आवश्यकता नसते. तो दिला म्हणजे तो आपोआप स्वीकारला गेला असं होतं.
खापर त्यांच्यावरती फोडलं गेलं असं पण नाही म्हणता येणार, कारण त्यांचा हलगर्जीपणा या सगळ्या गोष्टीला पुष्कळसा कारणीभूत आहे आणि हे त्यांच्या पण लक्षात आलं आणि म्हणून त्यांनी स्वेच्छेनं दिलेला आहे, तो कुठल्याही दडपणाखाली दिलेला नाही. तुम्ही या सगळ्या ट्रस्टचे कोषाध्यक्ष म्हणून काम करताय, तुमची देखील जबाबदारी आहे का? तुम्ही ती जबाबदारी स्वीकारतायत का? ज्या पद्धतीने सगळं प्रकरण पुढे आलेलं आहे. कोषाध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी निश्चितपणे आहे. आता ते जरा लक्षात घ्या, कोशामध्ये आलेलं सगळं धन, त्याचा जमा खर्च, त्याच्यावरती नियंत्रण ठेवणं हे सगळं माझं काम आहे आणि ते काम नीटपणे चालावं याकरता तिथल्या 3 चार्टर अकाउंटंट्सच्या खेरीज आमच्या ऑफिसमधनं दरमहा 5 दिवस त्या ठिकाणी चार्टर अकाउंटंट जातात आणि ते तपासून घेतात. हे लक्षात घ्या. आता हा मुद्दा झाला जे धन कोशामध्ये आलं, जमा झालं त्याच्याबद्दलचा. प्रश्न जो आत्ता उद्भवलेला आहे तो तिथे जे समर्पण केलं जातं, म्हणजे ज्याला ते चढावा चोरी असं म्हणतात, जे वाहिलं गेलं, हुंडीमध्ये दानपात्रात टाकलं गेलं, त्याचा अपहार झाला. हा झाला हे खरं आहे, पण त्या गोष्टीशी, त्या क्षेत्राशी माझा आधीपासून काहीही संबंध राहिलेला नाही. याचं कारण पण असं आहे की समर्पण होणं दानपात्रामध्ये ही रोजची प्रक्रिया आहे, त्याची मोजणी होणं हे रोजचं काम आहे आणि तिथले स्थानिक न्यासी हे काम बघत होते आणि मी प्रवासात असल्यामुळे आणि महिन्याकाठी 1-2-3 दिवस मी तिथे जात असल्यामुळे त्याची जबाबदारी त्या लोकांनी स्वीकारलेली होती आणि ते बघत होते. आणखी पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे, केवळ त्यांच्यावरती हे अवलंबून नव्हतं, तर SBIला हे काम सोपवलेलं होतं. हे काम MOU करून SBIला, स्टेट बँक ऑफ इंडियाला सोपवलेलं होतं, त्यांनी ते स्वीकारलेलं होतं. आत्ता तुरुंगात जितके लोक आहेत हे लक्षात ठेवा, हे सगळे SBIचे एम्प्लॉईज आहेत. त्यांना सर्व्हिसला ठेवलं आहे ते SBIनं ठेवलेलं आहे, ते आम्ही ठेवलेलं नाही आहे. आता काय होतं, आपल्यातल्या काही लोकांनी बा हा चांगला मुलगा आहे याला ठेवून घ्या अशी शिफारस केलेली असणार, ती केलेली पण होती, पण कोणी शिफारस केल्यानंतर जो एम्प्लॉयमेंट देतो त्याचं हे काम असतं की त्याचं पूर्वेतिहास काय आहे किंवा तो काय योग्यतेचा आहे किंवा नाही हे बघणं कुणाचं काम आहे? तुम्हीच सांगा मला. हे SBI बघते आहे. SBI हे भारत सरकारची अत्यंत प्रतिष्ठित बँक आहे आणि त्यामुळे त्या बँकेवरती विश्वास नाही ठेवायचा तर आम्ही आणखी कोणाला असं आणणार आहोत, हे लक्षात ठेवलं पाहिजे. माझ्या कोशाच्या आय व्ययाची, जमा खर्चाची जबाबदारी मी स्वीकारतो. याची खंत मला आहे. मी कुठलाही प्रभाव कोणावरती कधी टाकतच नाही. मी एकालाही एकही फोन केला नाही, मी कोणालाही काही सांगत नाही, तुमच्यापैकी कोणाला सांगणार नाही आणि माझी तरफदारी कोणी करावी अशी मला आयुष्यात कोणाकडनंही अपेक्षा नाही. मी नेहमी सत्याधिष्ठित आहे आणि सत्य हे स्वयंप्रकाशित असतं. आणि उलट सांगतो, आम्ही ह्याची चौकशी प्रभावित का करू? घडलेली जी गोष्ट आहे तो भगवान रामचंद्रांच्या सोबत केलेला गुन्हा आहे आणि त्यामुळे त्याची खंत आम्हाला आहे, त्याची वेदना आम्हाला आहे. त्यामुळे आम्हाला शर्मेनं मान खाली घालण्याची पाळी आलेली आहे आणि त्यामुळे अशा गुंड लोकांची चौकशी होण्याकरता आम्ही त्याला प्रभावित करणार नाही. गुन्हेगार कोणीही असो ते धरले गेले पाहिजेत, त्यांची शुद्ध चौकशी झाली पाहिजे आणि त्यांना अधिकाधिक दंड मिळाला पाहिजे. ही माझी प्रांजळ भूमिका आधीपासूनची आहे आणि त्यामुळे या चौकशीला प्रभावित मी करण्याचा प्रश्न येतच नाही. एक्झॅक्टली यू हॅव पिन पॉइंटेड इट. अशीच गोष्ट झाली. अगदी खरी गोष्ट आहे ना. आता मला तुम्ही हे सांगा, तिथल्या आमच्या न्यासींच्यावरती ही जबाबदारी होती, ते ढिले पडले, त्यांनी लक्ष दिलं नाही असं म्हणू आपण. SBI काय आहे?
त्यांनी तिथे त्यांचे निरीक्षक रोज ठेवायला नको का? जेव्हा त्यांच्याकडे काम सोपवलेलं आहे. अरे गोष्ट अशी आहे की न्यासी कोणी असेल, पण या सगळ्या यंत्रणांच्या मधनं या शिस्तीमधनं ते गेलेले नसतात. पण बँकवाले तर त्या शिस्तीचं पालन करणारे असतात, त्यांना ती शिस्त ठाऊक असते, त्यामुळे त्यांच्याकडनं ते अपेक्षित असतं. याचाही विचार करा. बँकवाल्यांना वाटलं नसेल ना की मंदिरामध्ये चोरी होऊ शकते म्हणून. रामाच्या मंदिरात ज्या रामाला सगळ्या देशातून देणग्या मिळाल्या. बँकवाले हे प्रवचनकार नाही आहेत, कीर्तनकार नाही आहेत. बँकवाले असतात आणि त्यामुळे कुठे काय काय होऊ शकतं हे समजा होणार नसलं तरी पण होऊ शकतं, अशा प्रकारे त्यांनी उभं राहिलं पाहिजे होतं. ही दानपेटीतली मोजणी जी आहे हो. पैशांची ती सीसीटीव्ही अंडर होत नव्हती का? काय हे जे पैसे मोजले जायचे अहो employee कडून, CCTVच्या अंडर होत होती. आता तुम्हाला ऐकून घ्या ना, मुद्दा तोच आहे ना सर. मी तेच सांगतो तुम्हाला. पण चोरी करणारे पण असे हुशार लोक काही निघाले की त्यांनी काही काही प्रसंगी CCTVच्या आड उभं राहून अशा प्रकारच्या गोष्टी केल्या. हे सगळं नंतर उघडकीला आलं. महाराज याच्यामध्ये रोज ठेवण्याचं काम एकूण कोणाचं किती होतं? रक्कम चोरला गेली? सोनं, चांदी, रोख रक्कम याची काही आकडेवारी आहे का आपल्याकडे? काय हे बघा, याची आकडेवारी जी अव्वाच्या सव्वा सांगण्यात येते ना, तो सगळा पराचा कावळा आहे. जे माझं व्यक्तिगत आकलन आहे त्या सगळ्या गोष्टी बघून त्याचं ड्युरेशन लक्षात घेऊन माझा हा तुम्ही ऑथेंटिक धरू नका बरं का, अंदाज सांगतोय तुम्हाला प्रामाणिकपणानं. हा 3 कोटीच्या आसपास असला पाहिजे असं मला नीटपणे जाणवतं. त्याच्यामध्ये सोनं किती, चांदी किती? अरे आता- काही माध्यमात 1400 कोटी गेल्या काही देखील बातम्या आहेत. या सगळ्या खोट्या आहेत. इतकं सोनं कोण टाकतं तिथे? स्वामी तुम्ही हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.